Learning English can be a fun and rewarding journey, but it requires patience, practice, and consistency. In this video, I will guide you step by step on how to improve your English skills and speak with confidence. So, without any delay, let's get started. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंग्लिश शिकण्याच्या अगोदर तुम्हाला हे माहिती पाहिजे हाऊ इंग्लिश इज इम्पॉर्टंट फॉर यू. त्याची गरज काय, ती किती इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी हे तुम्ही अगोदर जाणून घ्या. तुमचा बिझनेस असेल, तुमचे एज्युकेशन असेल किंवा मग तुमच्या कम्युनिकेशनसाठी असेल, तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी इंग्लिश शिकायले हे अगोदर तुम्हाला माहिती पाहिजे. आणि इंग्लिश हे एकदा तुम्हाला माहिती झाल्यानंतर इंग्लिश कशा पद्धतीने शिकायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्व बघणार आहे. मग याच्यात तुम्हाला ग्रामर शिकावं लागेल का, वोकॅब्युलरी शिकावं लागेल किंवा कोणकोणत्या गोष्टी अशा मोठमोठ्या पुस्तकं वाचावं लागतील, तर याची काहीही गरज नाही. जर इंग्लिश शिकायची असेल तुम्हाला, जसं की आपल्याला माहिती आहे की आपला जन्म झाला त्याच्यानंतर आपण मराठी शिकलो, तर मराठी शिकण्यासाठी आपल्याला कोणत्या अगोदर पुस्तकाची गरज पडली नाही, तिची बाराखडी किंवा तिचं ग्रामर म्हणजे व्याकरण शिकण्याची गरज पडली नाही. बट ठीक आहे, मराठी तर आपल्या घरात बोलल्या जाते त्यामुळे आपल्याला ती आली असेल. घरातल्या दररोजच्या वातावरणात आपल्या आसपासचे जेवढं काही वातावरण असतं ते मराठी असतं, त्यामुळे मराठी येईल. पण हिंदीचं तर वातावरण आपल्याला कुठंच नाही. आपल्या शाळेतही हिंदी बोलल्या जात नाही, त्याच्यानंतर आपल्या घरातही हिंदी बोलल्या जात नाही. पण हिंदी पण आपण शिकलो. मग हिंदी शिकण्यासाठी आपण अगोदर ग्रामर शिकलो का, हिंदीची पुस्तकं वाचले किंवा हिंदीची शब्दसाठा आपण कंप्लीट पूर्ण केला, शब्दसाठा पाठ केला, असं काही न करता आजही आपण हिंदीत बोलू शकतो. हिंदी आपल्याला समजू शकते. मग इंग्लिश बरोबरच असं काय की इंग्लिशसाठी अगोदर आपल्याला ग्रामर शिकावं लागतं, त्याची वोकॅब्युलरी पाठ करावं लागते. असं म्हणतात कमीत कमी 1000 तरी शब्द आपले पाठ असले पाहिजे, त्यावेळेसच आपण इंग्लिश बोलू शकतो. तर असं काहीही नाही. तुम्हाला ग्रामरचं सुद्धा बेसिक सुद्धा येत नसेल किंवा वोकॅब्युलरी सुद्धा तुम्हाला जास्त वोकॅब्युलरी सुद्धा माहिती नसेल, तरी तुम्ही सुरुवात इंग्लिशची करू शकता. कशी करू शकता, तर तुमच्या डेली लाईफपासून तुम्ही सुरुवात करू शकता. तर त्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी आज बघणार आहे. मग सर्वात महत्त्वाचं म्हणजे की इंग्लिश शिकण्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे किंवा सुरुवात आपण कुठून करणार. तर तुमची जी सुरुवात असली पाहिजे ती इंग्लिशची असली पाहिजे अल्फाबेट पासून. आता अल्फाबेट तर आपण शाळेत जायच्या अगोदरपासूनच शिकलो, म्हणजे ABCD तर सर्वांनाच येते. पण त्या ठिकाणी आज परत आपण जर सुरुवात नवीन करायलो तर आपण सुरुवात त्या ठिकाणी पासूनच करणार, म्हणजे अल्फाबेट पासूनच करणार. मग अल्फाबेटमध्ये आपण काय शिकणार आहे, तर अल्फाबेटचे साऊंड आपल्याला माहिती पाहिजे. तेवढे एकदा साऊंड आपल्याला माहिती झाले, त्याच्यानंतर त्याला कशा पद्धतीने रीड करायचं ते आपल्याला येईल. म्हणजे रीड करण्यासाठी मी एवढं सांगते की फक्त तुम्हाला अल्फाबेट जर माहिती असेल तर तुम्ही ती रीड करू शकता. मग अल्फाबेट माहिती असेल आणि त्याचे जर साऊंड माहिती असतील, जसं की ए आणि एचा साऊंड आ अशा पद्धतीने जे साऊंड होतात, हे साऊंड जर प्रत्येक अक्षराचे म्हणजे E पासून Z पर्यंत प्रत्येकाचे जर साऊंड तुम्हाला माहित असले तर तुम्हाला रीड करण्यात मजा येईल. म्हणजे चांगल्या पद्धतीनं तुमची जी फ्लुएन्सी असणार आहे, तुमचं जे प्रोनाऊन्सिएशन असणार आहे ते बरोबर राहील. मग यासाठी आपण सर्वात पहिले काय शिकणार आहे, तर अल्फाबेट शिकणार आहे. त्याच्यानंतर अल्फाबेट शिकल्याच्या नंतर तुमचं दुसरं जे टार्गेट असलं पाहिजे ते असलं पाहिजे रीड अँड लिसन. म्हणजे सर्वात पहिले आपण काय करणार, रीड करणार. मग रीड काय करायचं, तर रीड करायच्या एकदम इझी बुक. इझी बुक म्हणजे काय, जे लहान मुलं वाचतात, लहान मुलांसाठी जे बुक बनलेले असतात ते मुलाचे बुक आपण त्या ठिकाणी रीड करणार. किंवा मग रीड करण्यासाठी तुम्ही काही नोवेल आणू शकता, ज्याची जी लँग्वेज असणार ती एकदम बेसिक लँग्वेज असणार आहे. आता होऊ शकतं की तुम्ही सुरुवात करायला आणि सुरुवातीला जर तुम्ही हार्ड लँग्वेज वाले म्हणजे एकदम ॲडव्हान्स लँग्वेज असणारी बुक जर आणली, आता इंग्लिशमध्ये सुद्धा एक बेसिक लँग्वेज, हार्ड लँग्वेज किंवा ॲडव्हान्स लँग्वेज सुद्धा येते. म्हणजे असे काही त्याचे शब्द दिलेले असतात जे की आपल्याला नाही कळत. मग आपल्या डेली लाईफमध्ये आपण जे शब्द आतापर्यंत यूज करत आलो लहानपणापासून आतापर्यंत, तसे शब्दसाठा असणारे बुक, म्हणजे शब्दसाठा म्हणजे फक्त शब्द नसले पाहिजे, तर स्टोरीचे बुक आणा किंवा काही नोवेल आणा. अशा पद्धतीचे इझी लँग्वेजचे बुक तुम्ही त्या ठिकाणी रीड करणार. आणि रीड करता वेळेस सर्वात महत्त्वाचं तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे की ज्यावेळेस पण तुम्ही रीड करणार त्यावेळेस एकदम असं स्लोली रीड करायचं. स्लोली म्हणजे तुमचा साऊंड कमी नसला पाहिजे, स्लोली पण लाऊडली. स्लोली म्हणजे कसं एकदम हळूहळू रीड करायचं, पण तुमचा जो साऊंड असला पाहिजे तो कसा असला पाहिजे, लाऊड असला पाहिजे. मग त्यानं काय होईल, ज्यावेळेस तुम्ही लाऊडली रीड करसाल त्यावेळेस तुमचा जो साऊंड असणार, तुमचं जे प्रोनाऊन्सिएशन असणार ते तुमच्या कानापर्यंत पोहोचणार. तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो की ज्यावेळेस आपण रीड करणार त्यावेळेस जर आपण लाऊडली रीड केलं तर आपल्या कानापर्यंत आपलं काय जे काही प्रोनाऊन्सिएशन आपलं चुकत असेल, कुठं आपण अटकत असेल, त्या गोष्टी आपल्या कानापर्यंत पोहोचतील. जर आपण आपल्या मनातल्या मनात जर रीड केलं तर आपल्याला ज्यावेळेस आपला एखादा वर्ड, एखादं प्रोनाऊन्सिएशन रॉंग जरी झालं तरी आपण काय करतो, त्याला स्किप करून समोर जातो. मग ते आपल्याला कळत नाही. मग प्रोनाऊन्सिएशन जर तुम्हाला फ्लुएन्सी जर तुमची इन्क्रीज करायची असेल, इम्प्रूव्ह करायची असेल, तर तुम्ही काय करणार, स्लोली बट लाऊडली रीड करणार. मग सर्वात पहिला पॉईंट आपण म्हणू शकतो की रीड स्लोली बट लाऊडली. त्याच्यानंतर काय करणार, तर ज्यावेळेस तुम्ही रीड करसाल, रीड झाल्याच्या नंतर दुसरा महत्त्वाचा पॉईंट असतो तो म्हणजेच लिसनिंग. म्हणजे जर तुम्ही दुसऱ्याला ऐकलं नाही तर तुम्ही बोलू सुद्धा शकणार नाही. एवढं आपल्याला माहिती आहे. आपण काय म्हणतो, जेवढं महत्त्वाचं वाचणं आणि लिहिणं आहे त्याच्याही पेक्षा जास्त महत्त्वाचं ते म्हणजे समोरच्याला ऐकून घेणं. म्हणजे समोरच्याचे जर आपण वर्ड ऐकून घेतले, त्याचे सेंटेन्स आपण ऐकले,
तर तो कशा पद्धतीने बोलतो, तो कशा पद्धतीने कुठं थांबतो, या सर्व गोष्टीची माहिती आपल्याला त्या ठिकाणी होईल. मग लिसनिंग सुद्धा तेवढीच महत्त्वाची असणार आहे. मग लिसनिंग तर लिसन काय करणार, तुम्ही काय ऐकणार, तर आज तुम्हाला तुमच्या प्रत्येकाकडे मोबाईल आहे, मोबाईलमध्ये पॉडकास्ट असतात, त्याबरोबर स्टोरीज असतात. तुम्ही मोबाईलवर जे काही टेक्नॉलॉजी असेल त्या टेक्नॉलॉजीचा यूज करून तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह करू शकता. त्या ठिकाणी आज तुमच्याकडे एआयचा जमाना आहे, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. त्या ठिकाणी तुम्ही एखादा असं कॅरेक्टर यूज करू शकता की जे तुमच्यासोबत डेली बोलत. मग या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की व्हॉट्सअपवर जरी तुम्ही गेले आणि व्हॉट्सअपवर त्या ठिकाणी मेटा जर बघितलं, तर मेटामध्ये जर तुम्ही या ठिकाणी जर चेक केलं तर त्या ठिकाणी वेगवेगळे कॅरेक्टर तुम्हाला दिलेले असतात. म्हणजे एखादं कॅरेक्टर चूज करून तुम्ही त्याच्यासोबत डेली बोलू शकता, एखादं किंवा नाही प्रत्येकासोबतही बोलू शकता. जशा पद्धतीने आपण पर्सन टू पर्सन मेसेज करतो, टेक्स्ट करतो, तशाच पद्धतीने एखादा कॅरेक्टर सोबत तुम्ही बोलू शकता की डेली लाईफमध्ये तुम्ही तुमच्या काय करतात ते त्याला सांगू शकता, ते तुम्हाला सांगाल, ते काही क्वेश्चन कराल. आणि असं जर इंग्लिशमध्ये तुम्ही हे पूर्ण कन्व्हर्सेशन जर तुमचं चालू असेल तर हे नक्कीच तुम्हाला इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी हेल्प करणार. मग ते कशा पद्धतीने करणार, ते कॅरेक्टरला कसं आपण चूज करणार, काय याच्यावर जर तुम्हाला व्हिडिओ असेल तर फक्त काय करणार, तुम्ही ड्रॉप कमेंट, म्हणजे एक कमेंट त्या ठिकाणी तुम्ही टाकणार, त्याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवू शकतो. आणि मग या ठिकाणी जर तुम्ही अशा पद्धतीने डेली दररोजचा 10-15 मिनिट जरी यासाठी दिले तर त्या ठिकाणी तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह होण्यासाठी नक्कीच हेल्प होईल. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे टॉक युअर सेल्फ. आता जो आपला दुसरा पॉईंट असणार आहे, जसं की आपण काय केलं की सुरुवात पहिले रीड आणि लिसन, त्याच्यानंतर आता जो आपला टॉपिक असणार आहे तो काय असणार आहे, तो असणार आहे टॉक टू युअर सेल्फ. म्हणजे टॉकिंग युअर सेल्फ म्हणजे काय की तुम्ही स्वतःशीच बोलणार. स्वतःशी काय बोलणार, तर तुमचे थॉट, तुमचे जे काही विचार तुमच्या मनात येतील ते विचार तुम्ही स्वतःलाच सांगणार, ते सुद्धा इंग्लिशमध्ये. आता आपल्याला होऊ शकतं की दुसरं कोणासोबत जर बोलत असेल तर तो आपली चुकी काढेल, तो आपल्याला सांगेल. मग आपण जर आपल्यासोबतच बोललो तर ते आपल्यालाच माहिती की आपण किती चुकीचं बोललो, किती बरोबर बोललो. मग यासाठी आपण काय करणार, स्वतःसोबतच सुरुवातीला बोलणार. सुरुवातीला दुसऱ्यासोबत बोलायला आपल्याला भीती वाटते किंवा आपल्याला नर्वसनेस फील होती. मग असं न करता आपण काय करणार, सुरुवात तर आपल्यापासूनच करणार. आता आपल्याला जर आपलं रॉंग जरी बोललो, काही चुकलं जरी, तरी आपण तर स्वतःवर हसणार नाही. होऊ शकतं आपल्याला भीती वाटते की समोरच्याला जर आपण बोललो आणि आपलं काही चुकलं, आपण काही रॉंग एखादं सेंटेन्स त्या ठिकाणी जर प्रोनाऊन्स केलं तर या ठिकाणी होऊ शकतं समोरचा आपल्यावर हसत. पण मग स्वतःवरच जर आपण बोललो आणि स्वतःबद्दलच माहिती सांगितली, स्वतःलाच क्वेश्चन केले, स्वतः त्याचा आन्सर देत राहिलो, तर या ठिकाणी आपण आपली चुकी तर काढणार आहे, आपण स्वतःवर तर हसणार नाही. मग या ठिकाणी आपण काय करणार, सर्वात महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे टॉक टू युअर सेल्फ. यानं सुद्धा तुमची जे तुमचा जो कॉन्फिडन्स असणार तो सुद्धा इम्प्रूव्ह होणार आणि तुमचं कम्युनिकेशन म्हणजे तुमचं प्रोनाऊन्सिएशन सुद्धा इम्प्रूव्ह होणार. पण तुमची फ्लुएन्सी इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही काय करणार, तर तुम्ही काही ॲनिमल सोबत बोलू शकता. ॲनिमल सोबत म्हणजे जसं तुमच्या घरात डॉग असेल, कॅट असेल, आता ह्यांना तुम्ही बोलल्यानंतर ते कळणारच नाही, पण त्याला कळलं नाही तर ते तुमच्यावर हसणार नाही, ते हसले तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही. मग तुम्ही त्यांच्यासोबत सुद्धा काय करणार, डेली काही असे सेंटेन्स असतात जे की त्या ठिकाणी तुम्ही त्याला बोलू शकता. ज्यावेळेस घरी कोणी नसतं किंवा आसपास कोणी नसतं त्यावेळेस तुम्ही त्याला बोलू शकता. मग होऊ शकतं की तुम्ही जर त्याला बोलायले किंवा एखाद्या झाडाखाली बसले, त्या झाडालाच तुम्ही प्रश्न करायले, काही क्वेश्चन जे काही तुमच्या मनात विचार येतील, थॉट येतील, तुम्ही तुमच्याबद्दल माहिती सांगायले, नंतर तुम्ही तेच एखाद्या ट्री सोबत बोलायले, झाडासोबत बोलायले, नंतर झाडालाच तुम्ही स्वतःलाच झाड समजून परत त्याचा आन्सर द्यायले. अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही तयारी करसाल त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी या गोष्टीचा सुद्धा फायदा होणार. पण आता आपण बोलणार काय, आपण तर सुरुवात तर काहीच केली नाही, म्हणजे आपण शिकलो तर काहीच नाही, मग आपण बोलणार काय हेच प्रश्न पडतो. पण या ठिकाणी तुम्हाला एवढं तर माहिती आहे ना, तुम्हाला छोटे छोटे सेंटेन्स तर कळतात. जसं की तुम्हाला गो म्हणलं तर कळतं, सीट म्हणलं तर कळतं. अशा एकदम एकदम वन वर्डचे जे सेंटेन्स बनतात, म्हणजे जे वर्डपासून सेंटेन्स बनतात, गो, रन, कम, इन, स्लीप, हे असे शब्द, फास्ट, हे असे एक पद्धतीचे एका सेंटेन्स, एका वर्डचे जे सेंटेन्स असतात या सेंटेन्सपासून तुम्ही सुरुवात करणार. मग जे तुम्हाला येतं तिथूनच तुम्ही सुरुवात करणार. सुरुवातीला तुम्ही काय करणार, फक्त जे तुम्हाला येतं ते याच्यासाठी बोलणार, कारण तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. आणि एकदा का तुमचा कॉन्फिडन्स वाढला, तुम्ही बोलायला लागले, तुमच्या तोंडावर डेली ते शब्द यायला लागले, तर त्यावेळेस ते नंतर तुम्हाला कोणासमोरही बोलण्यासाठी तुम्ही कधी असं नर्वस होणार नाही. मग या गोष्टी तुम्हाला सुरुवात या ठिकाणी अशा पद्धतीने करायची. त्याच्यानंतर तुम्ही काय करणार, एवढा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये आल्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी स्वतःबद्दल शिकणार. म्हणजे स्वतःबद्दल म्हणजेच काय, म्हणजे आतापर्यंत तुम्ही त्याच गोष्टी केल्या ज्या तुम्हाला येत होत्या, फक्त तुमचा कॉन्फिडन्स इम्प्रूव्ह केला. त्याच्यानंतर तुमचं फ्लुएन्स जे काही शब्द असतील इझी ते शब्द तुमच्या तोंडावर यायला लागले. आता याच्यानंतर तुम्ही शिकणार ते म्हणजे स्वतःला इंट्रोड्यूस करणं. मग स्वतःला इंट्रोड्यूस करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी काय लागतं त्या ठिकाणी तुम्ही कमेंट करून सांगू शकता की त्याच्यावर सुद्धा जर व्हिडिओ लागत असेल की स्वतःला कसं इंट्रोड्यूस करायचं, ॲज अ स्टुडंट, ॲज अ मदर, ॲज अ फादर, किंवा मग ॲज अ बिझनेसमॅन. अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रत्येकाचं जे इंट्रोडक्शन असू शकतं ते सुरुवातीचं सेम असणार, फक्त शेवटची 1-2 लाईन जी असणार तीच डिफरंट असते. मग त्याच्यासाठी तुम्ही कमेंट करून सांगू शकता की त्याच्यावरही जर तुम्हाला व्हिडिओ लागत असेल किंवा व्हिडिओ पाहिजेच असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की हाऊ टू इंट्रोड्यूस युअर सेल्फ, याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवायचा म्हणून.
त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही शिकणार की हाऊ टू स्वतःला इंट्रोड्यूस केल्याच्या नंतर स्वतःला इंट्रोड्यूस करणं जर तुम्ही शिकले, त्याच्यानंतर तुम्ही काय शिकणार तर एकदम इझी वर्ड तुम्ही शिकणार, एकदम इझी सेंटेन्स तुम्ही शिकणार. कोणते सेंटेन्स? जे तुमच्या घरात बोलल्या जातात, जे तुमच्या आसपास मित्रात बोलल्या जातात, असे सेंटेन्स तुम्ही बघणार, त्याची लिस्ट बनवणार आणि ती लिस्ट बनवल्याच्या नंतर ते दररोजच्या दररोज रीड करून ते तुमच्या तोंडावर आणणार आणि दररोज घरात तुमच्या आसपास, तुमच्या शहरात, तुमच्या मित्रांमध्ये त्याचा यूज करणार. आणि हे सेंटेन्स शिकल्याच्या नंतर आता तुमचं टार्गेट असणार ते म्हणजे तुमच्या स्कूलचं. म्हणजे स्कूलमध्ये आता तुम्हाला माहिती आहे काही शब्द तुम्ही काही सेंटेन्स जे असतात, जसं की आता तुम्ही दररोज स्कूलमध्ये गेल्याच्या नंतर मे आय कम इन सर म्हणता. आता मे आय कम इन सर म्हणण्यासाठी तुम्हाला कधीच नर्वसनेस फील झाली नाही, तुम्ही कधी घाबरले नाही, तुम्ही कधी अडकले नाही. कशामुळं? कारण ते डेली तुम्ही तेच करता, त्याच्यात तुम्हाला अशी लाजही वाटत नाही. कोणी तुम्ही बोलल्याच्या नंतर ते कोणी तुमच्यावर हसतही नाही की अरे इंग्लिशमध्ये बोलायला की मे आय कम इन सर म्हणायला, असं तर नाही. कशामुळं? कारण ते आता तुमच्यासाठी कसं झालं, एक नॉर्मल गोष्ट झालेली आहे. मग अशाच दररोज एक दोन सेंटेन्स जरी तुम्ही नॉर्मल करून घेतलं स्वतःसाठी, तर त्याचा तुम्हाला नंतर कोणी काही बोलतं, कोण काय हसतं याचं काहीही वाटणार नाही. मग त्यासाठी तुम्ही काय करणार, जे तुमच्या स्कूलमध्ये बोलल्या जातात असे सेंटेन्स शिकणार. मग स्कूलमध्ये काय काय सेंटेन्स बोलल्या जाऊ शकतात, हे मे आय कम इन सर झालं, मे आय गो टू वॉशरूम झालं, शुड आय टेक माय लिव्ह झालं, असे जे सेंटेन्स असतात हे इझी सेंटेन्स तुम्ही त्या ठिकाणी शिकणार. मग आता या ठिकाणी तुम्ही समजू शकता की तुमच्याकडे आतापर्यंत काय काय, तुमच्याकडे कॉन्फिडन्स आहे बोलण्याचा, तुमच्या तोंडावर असे भरपूर जे डेली लाईफमध्ये सेंटेन्स येतात, जे वर्ड येतात, ते सेंटेन्स तुमच्या तोंडातून आता आपोआप यायला लागतील. त्याच्यानंतर तुम्ही स्वतःला इंट्रोड्यूस करू शकता. कुठेही जर समोर उभं केलं आणि तुम्हाला जर बोलायला सांगितलं तर तुम्ही स्वतःबद्दल 8 ते 10 ओळीमध्ये तुमचं जेवढी तुमची माहिती असेल, तुमचं जे काही सेल्फ इंट्रोडक्शन असेल ते तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. त्याच्यानंतर आता तुम्हाला घरातही तुम्ही थोडी इंग्लिश बोलायला लागले, आसपासच्या तुमच्या परिसरात सुद्धा इंग्लिश बोलायला लागले, स्कूलमध्ये सुद्धा इंग्लिश बोलायला लागले. मग याच्यातूनच तुम्ही विचार करू शकता की तुमच्या स्वतःच आता किती इम्प्रूव्हमेंट झाली असेल. अशा पद्धतीनं या गोष्टी करण्यासाठी आता हे ज्या गोष्टी असणार आहेत ह्या बोलण्यासाठी किंवा याच्यासाठी तुम्हाला कोणतं ग्रामरची गरज पडली नाही किंवा कोणत्या ॲडव्हान्स व्होकॅब्युलरीची गरज पडली नाही. कारण कोणतीही भाषा शिकण्याच्या नंतर जर ग्रामर शिकलं तर ते इझी जाऊ शकतं. पण तुम्ही जर ग्रामर शिकून जर भाषा शिकत असाल तर ते तुम्हाला कधीही जमणार नाही. मग जसं की आता आपण बघतो की आपल्याला आतापर्यंत आपण मराठी आपल्याला कधीच अडचण आली नाही, कुठेही बोलायला, कुठेही समजण्यासाठी मराठीची कुठेही अडचण आली नाही. पण ग्रामर अजूनही आपण शिकतो. मग ग्रामर तरी कधी खतम होणारच नाही, की ते शिकतच जाणार आहे, दररोज काहीतरी नवीन शिकणार आहे. पण आपल्या डेली लाईफमध्ये आपल्याला जेवढं काही मराठीबद्दल मराठी भाषेत बोलावं लागतं, आपल्याला आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करावं लागतात, अशा सर्व गोष्टी आपण इंग्लिशमधून पण करू शकतो. पण कधी ज्यावेळेस आपण त्या सुरुवात केली, सर्वात महत्त्वाचं काय आहे की सुरुवात करणं. आणि नेक्स्ट म्हणजे महत्त्वाचं काय असणार आहे की बी कॉन्फिडन्स. सर्वात महत्त्वाचं, कधी कुठं जर तुम्ही चुकले, कुठं तुम्ही मिस्टेक केली तर त्या ठिकाणी तुम्हाला भ्यायचं नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटू द्यायचं नाही की आपली चुकी झाली याचा अर्थ आपल्याकडून होत नाही. त्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला कन्सिस्टंट राहावं लागेल आणि कॉन्फिडन्स राहावं लागेल. म्हणजेच आपण एवढंच म्हणू शकतो की डोंट बी अफ्रेड टू मेक मिस्टेक्स. मिस्टेक करण्यापासून घाबरू नका. कशामुळं? कारण मिस्टेक्स आर पार्ट ऑफ लर्निंग. मिस्टेक्स काय, जर तुम्ही चुकाल तर शिकाल, असं आपण लहानपणापासून ऐकत आलो. या ठिकाणी जर कधी तुमच्याकडून काही बोलण्यात, काही प्रोनाऊन्स करण्यात अशी चूक जरी झाली तर त्या ठिकाणी काय करायचं नाही तर घाबरायचं नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच, ज्याच्यात तुम्ही हे बघितलं की तुम्ही कशा पद्धतीने इंग्लिश स्टार्ट करणार. फक्त स्टार्ट करायची, एकदा स्टार्ट केल्याच्या नंतर त्याचा एंड हा बघायचा नाही की आपण किती दिवसांनी. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न बऱ्याच जणांना एक पडतो की आपण जर सुरुवात केली तर आपल्याला किती दिवस लागतील इंग्लिश शिकण्यासाठी. आता मला एक सांगा, की तुम्ही आज म्हणजे जसा तुमचा जन्म झाला तशा तेव्हापासून आतापर्यंत तुम्ही मराठी तरी पूर्ण शिकले का? आपण कोणती भाषा पूर्णपणे शिकू शकत नाही. भाषा ही पूर्ण शिकण्यासाठी नसतीच, ती फक्त समजण्यासाठी आणि बोलण्यासाठी असती. मग डेली लाईफमध्ये आपल्याला जर का आपल्या अडचणी, आता मराठी भाषा आपण आताही शिकतच आहे, मराठीचं ग्रामर शिकायलो, मराठीचे शब्दसाधा शिकायलो. जर विद्यार्थी असाल तर तुम्हाला माहितीच असेल की आपल्याला आतापर्यंत शाळेतही मराठी शिकवण्यासाठी ग्रामर शिकवलं जातं. मग याचा अर्थ आपल्याला ते शिकायचं काम नाही पाहिजे, कारण एवढे वर्ष झाले आपण मराठी बोलायलो, मराठीसोबत जगायलो, मग आपोआपच आपण मराठी शिकायला पाहिजे होती. पण तसं झालेलं नाही. मग आज जरी तुम्ही इंग्लिश सुरू केली तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही एका महिन्यात इंग्लिश शिकसाल किंवा 2 महिन्यात शिकसाल, एका वर्षात 2 वर्षात इंग्लिश शिकसाल. इंग्लिश फक्त एवढे आहे की आज जर तुम्ही सुरुवात केली तर होऊ शकते की एका महिन्यानंतर तुम्हाला अडचण येणार नाही की तुम्ही कोणासोबतही, तुमच्यासमोर कोणी आलं आणि जर इंग्लिशमध्ये बोलायलं किंवा काही तुमच्यासमोर इंग्लिशमध्ये एखादा पॅरेग्राफ आला, एखादा क्वेश्चन आला, तर तुम्ही त्या ठिकाणी घाबरणार नाही. तुम्ही त्याला समजू शकता, तुम्ही त्याचा ॲन्सर देऊ शकाल. एवढी इंग्लिश तुम्ही नक्की करसाल. एवढी इंग्लिश तुम्हाला आली तेवढंच आपल्यासाठी बस झालं. त्याच्यानंतर जशी तुम्ही प्रॅक्टिस जास्त करसाल तेवढी जास्त तुमची फ्लुएन्सी पण वाढेल. म्हणजेच तुम्ही ज्यावेळेस बोलसाल त्यावेळेस प्रत्येक शब्दात हा ऐकण्यासारखा राहील. म्हणजे त्यालाच आपण म्हणतो फ्लुएन्सी. म्हणजे असं नाही की काही तुम्ही बोलायले एक आणि तो समोरचा समजायला एक.
तर या सर्व गोष्टीचा यूज करून तुमच्या डेली लाईफमध्ये तुम्ही आजपासूनच इंग्लिश शिकायला सुरुवात करू शकता. आणि याच्यानंतर तुम्हाला कोणत्याही गोष्टीवर याच्याबद्दल जसं सेल्फ इंट्रोडक्शन असेल किंवा डेली लाईफमध्ये आपण कोणते सेंटेन्स यूज करतो ते असेल किंवा आपल्या स्कूल लँग्वेज कोणती असेल, म्हणजे आपली जी स्कूलमध्ये बोलल्या जाणारी जी काही लँग्वेज असतील असे काही सेंटेन्स असतील ते सेंटेन्स आपण कुठून घेणार याच्यावर तुम्ही तुम्हाला जर व्हिडिओ लागत असेल, त्याच्यावर जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.